विधान परिषदेच्या बाबतीत तुम्हाला म्हणजे कंपल्सरी क्वेश्चन असतो, विधान परिषद, विधानसभा, राज्यपाल, मुख्यमंत्री, ओके आहेच काय 4-5 चॅप्टर आहेत आणि त्यानंतर काय आहे, हायकोर्ट असणार आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यावर कंपल्सरी आपल्याला ऍटलिस्ट 2 ते 3 क्वेश्चन असणारच आहेत. ठीक आहे, याच एरियाच्या दरम्यान. आता प्रश्न आहे विधान परिषदेच्या बाबतीत. तर विधान परिषदेच्या बाबतीत जर विचार केला तर विधान परिषद ही विधानसभेच्या किती असते, मॅक्सिमम मिनिमम किती सदस्य संख्या असू शकतात? मिनिमम किती आहे 40, मॅक्सिमम किती असू शकतात 1/3 ऑफ विधानसभा. ते विधानसभेच्या किती 1/3. ठीक आहे, तर आता यामध्ये प्रश्न आपण प्रश्नाकडे जाऊ. तर विधान परिषदेबद्दल पुढील विधानांचा विचार करा आणि हे वाचल्यानंतर डायरेक्ट हे खाली यायचं आहे, कधीही स्टेटमेंट वाचून हे वाचायचं नाही, कारण काही सेकंद आपल्याला इथं वाचू शकतात. तर विधान परिषदेबाबत काय करायचं, आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. वाटलं तर पेपरमध्ये असं करत चला, ओके, योग्य कोणता आहे, अयोग्य कोणता आहे, हे असं फुल्ली मारा. कारण याच्यामुळे काय होतं की कधीही क्वेश्चन म्हणजे सिली मिस्टेक जे होते ना, ते आपल्याला या ठिकाणी अशाच कारणानं होत असते. तर इथं आपल्याला योग्य ओळखायचं आहे. आता पहिलं जर पाहिलं, शिक्षक मतदारसंघासाठी प्राथमिक दर्जापेक्षा खालच्या दर्जाच्या असलेल्या राज्यातील शिक्षण संस्थेमध्ये किमान 3 वर्षे अध्यापनाच्या कामाचा अनुभव असणारे मतदार असतात. काय चुकलं याच्यात? म्हणजे आता हे सगळे क्वेश्चन ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, पॉलिटी, परराष्ट्र धोरण हे स्वतः मी तयार केलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळं ह्याच्यात काय तयार केलेलं बरं, आयोग सुद्धा असंच करतं, एक फक्त शब्द चुकीचा ठरतो. ह्याच्यात काय चुकीचं आहे, म्हणजे पहिला ऑप्शन तर चुकीचाच आहे ना, का बरोबर आहे? आता तुमच्याकडे आन्सर की आहे त्यानुसार पाहिलं तर चुकीचंच आहे. ठीक आहे, मग पहिलं नेमकं चुकीचं का आहे, ह्याच्यात काय चुकलं बरं, बरोबर तर दिसतंय. ओके, तर या ठिकाणी खालच्या दर्जाच्या ओके नसलेल्या काय अर्थ होतो, म्हणजे याचा अर्थ काय, तो शिक्षक संघासाठी तो शिक्षक कुठला पाहिजे, माध्यमिक दर्जापेक्षा खालच्या दर्जाचा नसलेला. म्हणजे याचा अर्थ काय, माध्यमिकच्या वरचा चालतो परंतु खालचा चालत नाही. आणि काय लिहिलेलं आहे, माध्यमिक दर्जापेक्षा खालच्या दर्जाचा असलेला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो माध्यमिकच्या खालचा असावा, असा आहे का, नाही, तो या ठिकाणी माध्यमिकचा तो वरचाच असावा. ठीक आहे, माध्यमिक पासून तो किती ह्याचा चालतो, परंतु यामध्ये हा शब्द जो आहे ना असलेला, इथं आहे नसलेला. ठीक आहे, तर फक्त या ह्याच्यामुळं हे स्टेटमेंट चुकीचं आहे, बाकी सगळं बरोबर आहे. 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे आणि त्या व्यक्तीला या ठिकाणी तो जो आहे हा प्राथमिक दर्जापेक्षा काय असला पाहिजे, वरचा दर्जा, म्हणजे प्राथमिक दर्जापेक्षा खालच्या दर्जाचा नसलेला. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, प्राथमिक पेक्षा या ठिकाणी माध्यमिक पेक्षा काय आहे तो, जास्त दर्जाचा असला पाहिजे, म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असेल. ठीक आहे, तर हे सगळं त्यामुळे फक्त इथं या ठिकाणी नसलेला. समजलं ना? ठीक आहे, म्हणजे आता ऑनलाईन आहेत त्यांना तर आपण ठीक आहे म्हणजे विचारू शकत नाही, परंतु तुम्ही ऑफलाईन आहात. ओके, तर त्यामुळे एक स्टेटमेंट चुकीचं आहे. बी कशामुळे बरोबर आहे, बी आहे ना बरोबर, याच्यात काही डाऊट आहे का, नाहीच की, कारण पदवीधर मतदारसंघासाठी किमान 3 वर्षे पूर्ण झालेला पदवीधर असला पाहिजे. ठीक आहे, तर हे तर प्लेन स्टेटमेंट आहे, हे बरोबर आहे. त्यामुळं उत्तर काय येणार आहे, फक्त या ठिकाणी योग्य जर म्हटलं तर फक्त एक योग्य आहे. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला फक्त योग्य विचारलेलं आहे. ओके, तर काय येणार आहे, फक्त बी योग्य आहे, असं बऱ्याच वेळेस होतं. ठीक आहे, म्हणजे अति उत्साहामध्ये काय होतं, याला काय एवढं सोपं विचारलेलं आहे, म्हणजे मीच सांगताना पण या ठिकाणी इथं हे केलं होतं. ठीक आहे, तर हे आपलं सुद्धा होऊ शकतं. उत्तर काय येणार आहे 2. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, शिक्षक नाही, शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक जो आहे, ओके, ज्याला उभा राहायचं आहे, ओके, किंवा शिक्षक मतदारसंघासाठी माध्यमिक दर्जापेक्षा खालच्या दर्जाच्या असलेल्या राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये किमान त्यानं म्हणजे त्याला उभा राहायचा आहे तो कॅन्डिडेट, ओके, तो कोण असला पाहिजे, किंवा की माध्यमिक शाळेमध्ये शिकवलेला असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, 7वी 8वीच्या पुढचा. ओके, तर त्याला या ठिकाणी काय करता येतं, की उभा राहता येतं, अनुभव असलेला मतदार असतात, अनुभव असणारे मतदार. ठीक आहे, फक्त हे पदवीधर त्याच्या खालचा नाही, फक्त इथं या ठिकाणी हा शब्द चुकीचा आहे, खालचा नाही. त्यानंतर आणि हे आपण व्हिडिओ मध्ये घेतलेलं आहे. ओके, तर बरं, त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये अयोग्य विधान ओळखा. कोणता आयोग आहे,
पहिलं बरोबर आहे का? घटनेतील भाग 9A 9B हे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहेत. हा, तर स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्येच या ठिकाणी पंचायत राज. ओके, पंचायत राज किती? आर्टिकल 9 आहे. ओके, आणि त्यानंतर यामध्ये 9A जे आहे, ए असेल किंवा काही ठिकाणी क असतं, काही ठिकाणी अ असतं. ठीक आहे, सगळ्यांचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, तर हे कशासाठी आहे मग? नगरपालिका. ठीक आहे, हे असतं नगरपालिका. आणि 9B नाही. ओके, 9B चा संबंध नाही. ठीक आहे, त्याचा अर्थ काय? घटनेतील भाग ए हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात आहे का? नाही. तर या ठिकाणी कशा संदर्भात आहे? नगरपालिकेच्या बाबतीत आहे. आणि पंचायत राज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आपण कुठे म्हणू? त्या ठिकाणी 9च्या बाबतीत. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? तर या ठिकाणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आले. ठीक आहे, आणि नगरपालिका म्हणजे काय? नगरपालिका, महानगरपालिका. ठीक आहे, तर हे सगळं. तर ए हे जे स्टेटमेंट चुकीचं आहे. मग आता इथं विचारलंच होतं की अयोग्य कोणतं आहे, तर उत्तर काय येणार आहे? ए हे अयोग्य आहे. बी 11व्या परिशिष्टात 29 विषय नमूद करण्यात आलेले आहे, ते बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर सिंपल जोड्या लावा. आता यामध्ये आपल्याला कलम दिलेले आहेत, कलम आणि त्या संदर्भाच्या तरतुदी आहेत. आता यामध्ये 345 काय आहे? राज्याची राजभाषा. आपल्या राज्याची राजभाषा म्हणजे आता प्रत्येक राज्याची राजभाषा काय आहे? डिफरंट असू शकते. राज्याची राजभाषा. ठीक आहे, हा नाही 345 आहे. ओके, राज्याची राजभाषा म्हटलेलं आहे. ओके, तर यामध्ये राज्याची राजभाषा 300 तुमच्या डोक्यात कशाला डाऊट ठेवायचा बघू. ठीक आहे ना, बघू ना आपण. एकच मिनिट असेल तर क्लिअर करू की आपण. त्याला काय 300 318 343 आहे का? ठीक आहे, आपण काय दिले? 345 दिले ना. ठीक आहे ना, बघू ना आपण. बरोबर आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचं वाचण्यात चुकतंय. काय वाचण्यात चुकतंय? काय म्हटलंय? काय आहे या ठिकाणी? आधी आपण हे तयार करू. ठीक आहे, 345 काय सांगतं या ठिकाणी? राज्याची राजभाषा म्हटलेलं आहे. ओके, राज्याची राजभाषा. ठीक आहे, हे किती आहे? 345 आहे. ठीक आहे, तर ठीक आहे ना, इथं बघा आता काय आहे या ठिकाणी? 345 राज्याची किंवा राज्यांच्या राजभाषा राज्याची म्हटलेलं आहे. ओके, आणि ते 343 काय आहे? संघ राज्याची असते. ओके, संघ राज्य म्हणजे काय? या ठिकाणी भारत हा संघ राज्य आहे. ठीक आहे, जसं हा म्हणजे या ठिकाणी जसं भारताची आपण म्हणतो की हिंदी हे काय आहे? राजभाषा आहे, परंतु ऑफिशियल लँग्वेज म्हणून आपण त्याला म्हटलेलं आहे, अजून राजभाषा म्हटलेलं नाही. ओके, 345 बघा. तर ठीक आहे ना, मग एका दिवस कन्फ्युजन होतं, परंतु हे क्लिअर असलं पाहिजे. इथे काय म्हटलेलं आहे? संघ राज्याची राजभाषा. ओके, संघ राज्याची राजभाषा. ठीक आहे, आता हे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, याची इव्हन मला वाटतं तुम्हाला हे पण दिलेली आहे, PDF पण दिलेली आहे. ठीक आहे, ओरिजिनल हे कॉन्स्टिट्यूशन आहे. तर या ठिकाणी संघ राज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या देशाची लँग्वेज जी आहे हिंदी लँग्वेज असेल, परंतु अजूनही राजभाषा म्हटलेलं नाही. ठीक आहे, हिंदीला. तर हे कशा बाबतीत आहे? 343 संघ राज्याच्या बाबतीत. आणि आपल्याला राज्याच्या बाबतीत विचारणार आहे, कारण आपल्याला या ठिकाणी ही राज्याचं आहे. ठीक आहे, त्यामुळं राज्याची व राज्यांची काय आहे? राजभाषा ही या ठिकाणी त्या त्या राज्याची असू शकते. ठीक आहे, तर हे झालं. त्यानंतर पुढचं आहे हे 345 राज्याची राजभाषा आहे. त्यानंतर 346 काय आहे? राज्यामधील व्यवहाराची भाषा. त्यानंतर काय आहे? 347 एखाद्या विशिष्ट वर्गाकडून बोलली जाणारी भाषा.
आणि त्यानंतर आहे 348 सर्वोच्च न्यायालयातील भाषा. ओके, तर सर्वोच्च न्यायालयातील भाषा ही काय आहे, तर इंग्लिश असते. सर्वोच्च न्यायालय असेल किंवा या ठिकाणी हायकोर्ट असेल, इंग्लिश वापरली जाते. तर यामध्ये उत्तर काय असणार आहे, 1 2 3 4. ठीक आहे. आता हा प्रश्न काय आहे, आपल्याला राज्याच्या बाबतीतच आहे. आपल्या सिलेबस मध्ये काय म्हटलेलं आहे, तर राज्य प्रशासन म्हटलेलं आहे. बरोबर, राज्य प्रशासन म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी येणार आहेत ना. तर यामध्ये ही लँग्वेज सुद्धा आली. ठीक आहे. आता तुम्हाला अशी काही मी आता पूर्ण संविधान तर काहीची हे करायची गरज नाही. त्याच्यामध्ये काय करतो, मला जे महत्त्वाचे वाटतात किंवा आयोगात जसे प्रश्न विचारू शकता आपल्या स्टेटच्या बाबतीत, तेवढे काय करतो, तेवढे PDF तयार करतो आणि तेवढे PDF फक्त तुम्ही काय करा, प्रिंट काढा. ठीक आहे. मराठीमधले जे आहेत ते आपण तुम्हाला देऊ. म्हणजे सगळंच करण्यामध्ये पण काही अर्थ नाही, परंतु जे ओरिजिनल आहे ते एकदा खूप झाले किती 10 ते 15 पेजेस होतील पूर्ण संविधानात आपल्या जे कामाचे आहेत. आणि मागच्या साईडला त्याचे सब्जेक्ट पण आहेत, विषय पण दिलेले आहेत, ते सर्व. ठीक आहे. त्याचं उत्तर काय येईल या ठिकाणी 4. त्यानंतर आता हा थोडा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, हे कार्यकाळानुसार योग्य क्रम लावा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. ठीक आहे. आता यामध्ये डायरेक्टच उत्तर आपण पाहू की A, D, C आणि B. ए पहिले कोण होते, PK सावंत आहेत. ओके, त्यानंतर काय आहेत या ठिकाणी बाबासाहेब भोसले आहेत, त्यानंतर शिवाजीराव निलंगे पाटील आहेत आणि सुधाकरराव नाईक आहे. ठीक आहे. ते 11वीचे जे पुस्तक तुम्ही वाचणार आहात ना आता, महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्या मागच्या शेवटचा चॅप्टर आहे हा. ओके, त्याच्यामध्ये पूर्ण मुख्यमंत्री, त्याचबरोबर त्यांचा सिक्वेन्स, कोण काय केलेलं आहे हे सगळं दिलेलं आहे 11वीच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. तर ते इथून कव्हर होऊन जाईल. ओके. आता हा काही फॅक्च्युअल होता, त्यामुळे आता हा कन्सेप्च्युअल आहे, याला आपण थोडं पाहू. तर आता हा लॉजिक बेस आहे. ठीक आहे. हा प्रश्न यायला पाहिजे की जणाचा बरं चुकला, आला का सगळ्यांचा आला. जिल्हा अधिकाऱ्यांच्या पदासंदर्भात या ठिकाणी चुकीची विधाने आहेत. आपल्याला जिल्हा अधिकारी म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला जिल्हा ऍडमिनिस्ट्रेशन दिलेलं आहे, जिल्हा प्रशासन म्हटलेलं, राज्य प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पंचायत राज हा आपला सिलेबस आहे. बरोबर, तर या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्याच्या बाबतीत आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. ठीक आहे. तर यामध्ये मग जिल्हा अधिकाऱ्याच्या पदाच्या संदर्भात चुकीचं कोणतं आहे, या ठिकाणी एक तर काय आहे, हे जिल्हा अधिकारी जे आहे वॉरेन हेस्टिंग कधीचे आहेत, 1773चा कायदा. ओके, त्या अंतर्गत वॉरेन रेग्युलेटिंग ऍक्ट. बरोबर, त्या अंतर्गत वॉरेन हेस्टिंग हा काय म्हणून आला भारतामध्ये. ओके, बेंगाल, त्याला काय करण्यात आलं, बेंगालचा गव्हर्नर जनरल. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय आहे की प्रत्येक, म्हणजे आज आपण जसं राज्य बघतोय, पूर्वी काय असायचे या ठिकाणी प्रांत असायचे, प्रेसिडेन्सी असायच्या. बरोबर, तर प्रत्येक प्रेसिडेन्सी साठी काय असायचा, एक गव्हर्नर असायचा. आज आपल्या राज्यासाठी सुद्धा गव्हर्नर असतो, तसाच प्रत्येक राज्यासाठी, प्रत्येक प्रांतासाठी गव्हर्नर असायचा. मग त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो प्रांत होता तो कोणता होता, यांचा बेंगाल प्रांत होता. ओके, आणि मग या बेंगाल प्रांतामध्ये कोण, किंवा या ठिकाणी ह्या 1773च्या अगोदर किंवा या ठिकाणी 1600 मध्ये कशाची स्थापना झाली होती, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. ईस्ट इंडिया कंपनी ही काय होती, प्रायव्हेट कंपनी होती. ती काय ब्रिटिश गव्हर्नमेंटची राणीची कंपनी नव्हती. प्रायव्हेट लोकांनी एकत्र आले, त्यांनी कंपनी तयार केली आणि या ठिकाणी राणीकडून सनद घ्यायची आणि या ठिकाणी भारतामध्ये कारभार करायचा. त्या माध्यमातून राणीला थोडेफार पैसे द्यायचे सनदीच्या मोबदल्यात. परंतु यामध्ये मग हिच्यावर कंट्रोल करण्यासाठी एक ऍक्ट आणला, कायदा आणला, म्हणजे 1773चा कायदा. त्या अंतर्गत या ठिकाणी बेंगाल प्रांताचा जो गव्हर्नर होता त्यालाच काय करण्यात आलं, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. बेंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता, तो लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स. ओके, हा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. बरं, दुसरा प्रश्न जर विचारला इतिहासामध्ये, आपण आता डायरेक्ट बघू याच्या संदर्भातच, की गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ओके, हा कोण असेल, लॉर्ड विलियम बेंटिंग. ओके, लॉर्ड विलियम बेंटिंग. कधीचा कायदा आहे, 1833चा कायदा. ओके, 1833-29 नाही. ओके, 1833च आहे. हा, 1829 सती प्रथा. ओके, असं मिक्स करू नका कशामध्ये. ठीक आहे, तर हे इतिहास आहे. ओके, आधीच भरीत होत त्यात. ओके, एवढे राजे विजय, मधातच समाज सुधारक येतात. ठीक आहे, तर ह्याला कसं आहे, थोडं सिक्वेन्स, थोडं लॉजिक आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे, तर 1833 कोणतं, हा. मग आता इथं काय झालं होतं, या ठिकाणी हा जो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे जे आहे, पूर्वी काय होता, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल होता. बेंगालचा गव्हर्नर जनरल म्हटलं जातो. यालाच या ठिकाणी काय करण्यात आलं, आता ह्यांचा प्रांत किंवा ह्यांचा काय झालेला आहे, भूप्रदेश वाढला होता. बरोबर, म्हणजे या ठिकाणी आता हा जो रिप्रेझेंटेटिव्ह होता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल, हा कोणाचा असणार आहे या ठिकाणी, तर त्या
हो, बंगाल प्रांताचा, परंतु कोणाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे तर हा या ठिकाणी ब्रिटिश गव्हर्नमेंटचा असणार आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंटचा हा अधिकारी. मग आता ब्रिटिशांचं आधिपत्य वाढायला सुरुवात झाली होती. ईस्ट इंडिया कंपनी होती, परंतु त्यांच्यावर कंट्रोल करणं आणि त्याचबरोबर काय आहे यांचा किंवा विस्तार करायला सुरुवात झाली आणि त्या अंतर्गत या ठिकाणी मग ऑल इंडिया म्हणजे संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून या ठिकाणी कोण करण्यात आलं, लॉर्ड विलियम बेंटिंक. ओके. त्यानंतर आता हे पुढे हे पद नंतर चेंज करण्यात आलं, त्याचं नाव करण्यात आलं व्हाईस रॉय. ओके, व्हाईस रॉय. कधी 1857चा उठाव, 1858चा कायदा, त्या अंतर्गत काय करण्यात आलं, ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली आणि कोणाचं राज्य आलं आता, राणीचं राज्य आलं. म्हणजे 1858 पासून राणीचं राज्य सुरू झालं. कधीपर्यंत, 1947 पर्यंत. ओके, 1947 पर्यंत राणीचं राज्य होतं आपल्या देशावर. मग त्यासाठी एक व्यक्ती रिप्रेझेंटेटिव्ह नेमण्यात आला. तो कोण होता, व्हाईसरॉय. म्हणजे हे जे होते ना, हे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल, हे काय करायचे, हे सर्वोच्च असायचे. ओके, जसं आपले राष्ट्रपती सर्वोच्च आहे तसं या ठिकाणी देशाचा प्रमुख किंवा देशाचा सर्वोच्च जो काही व्यक्ती आहे, अधिकारी, हा असायचा. त्यानंतर याचंच नाव करण्यात आलं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. कोण होता, लॉर्ड विलियम बेंटिंक होता. हा होता वॉरेन हेस्टिंग. आणि त्यानंतर व्हाईसरॉय, 1857चा उठाव झाला. त्यानंतर काय करण्यात आलं, या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त. आता कोणाचं राज्य आलं, राणीचं राज्य आलं. मग राणीचं राज्य असेल तर तिचा कोण असला पाहिजे, एक प्रतिनिधी असला पाहिजे. तो होता व्हाईसरॉय. द व्हॉइस ऑफ क्वीन नावातच आहे, व्हाईस रॉय. ओके, म्हणजे काय, राणीचा आवाज. ओके, मग तो राणीचा अदरवाईज राजाचा आवाज असू शकतो, म्हणजेच तो राजाचा किंवा राणीचा प्रतिनिधी असतो, त्याला म्हणायचं व्हाईस रॉय. ओके, मग पहिला जो व्हाईस रॉय आहे तो कोण होता, लॉर्ड कॅनिंग होता. ओके, लॉर्ड कॅनिंग हा काय आहे, पहिला व्हाईस रॉय. ठीक आहे. आणि लॉर्ड कॅनिंगच कोण काय होता, शेवटचा गव्हर्नर जनरल. ओके, कारण गव्हर्नर जनरल हे पद या ठिकाणी बंद करण्यात आलं, म्हणजे शेवटचा गव्हर्नर जनरल या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग. पहिला व्हाईस रॉय लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, कारण भारत स्वतंत्र झाला याचा अर्थ काय आहे, तर राणीचं राज्य राहिलेलं नाही. त्यामुळे ही जी व्यवस्था आहे, ही सिस्टीम काय करावं लागली, आपण बंद केली. मग आता कोणती सिस्टीम आणावं लागेल, तात्पुरती आपण आणलं गव्हर्नर जनरल. ठीक आहे, म्हणजे कोणतरी या ठिकाणी हेड असला पाहिजे. तर मग पहिला भारताचा, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, लॉर्ड माउंट बॅटन. ओके, लॉर्ड माउंट बॅटन होता. तर दुसरा जर प्रश्न विचारला की स्वतंत्र भारताचा पहिला या ठिकाणी गव्हर्नर, भारतीय गव्हर्नर जनरल कोण असतील, सी राजगोपालाचारी. ओके, स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल असं विचारलं तर सी राजगोपालाचारी. स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जर म्हटलं तर कोण आहे, माउंट बॅटन. ठीक आहे, बस झाला एवढा इतिहास. ओके, तर आपल्या आपण आता जिल्हाधिकाऱ्याकडे येऊ. ठीक आहे, तर हे वॉरेन हेस्टिंग यांनी पद निर्माण केलं होतं. आता त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हाधिकारी हा काय आहे, महसूल अधिकारी असतो, त्याचबरोबर तो निवडणूक अधिकारी पण असतो ना. बरोबर, जर या ठिकाणी खासदार आहे तर खासदार नॉमिनेशन कोणाकडे देणार आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे देणार आहे. जर आमदार असेल तो कोणाकडे देतो, तहसीलदारकडे देतो. ठीक आहे, तर त्यामुळं या ठिकाणी जिल्ह्याचा निवडणूक अधिकारी जो आहे, जिल्हा निवडणूक अधिकारी ज्याला म्हटलं तर तो कोण असणार आहे, जिल्हाधिकारी असतो. त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, निवडणुकी अधिकारी नाही, हे सरासरी चुकलेलं आहे. ओके, आहे. ओके, तर इथं काय आहे असायला पाहिजे. दुसरं, जिल्ह्यातील नगरपंचायत, नगर परिषदांचा प्रभावी रचना हे करणं, हे कोणाचं आहे काम, तर हे आहे राज्य निवडणूक आयोग. ओके, राज्य निवडणूक आयोग. तर राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे या ठिकाणी पंचायत राजच्या निवडणुका घेणे, त्यासाठी प्रभाग रचना म्हणजे वार्ड ज्याला आपण म्हणतो ना, तर या ठिकाणी ते किती असेल हे ठरवण्याचं काम या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाचं असतं. ठीक आहे, आणि जर केंद्रीय निवडणूक आयोग पाहिला तर तो कोणाची निवडणूक घेतो, मग आमदार, खासदार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सर्व. ठीक आहे, आणि फक्त राज्य निवडणूक आयोग जर पाहिलं तर हे कशाची घेतं, पंचायत राज संस्थांची निवडणूक घेतं. ठीक आहे, तर त्यामुळं या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे हे सुद्धा काय आहे, तर हे चुकीचं आहे, कारण जिल्हा अधिकारी नाही. ओके, तर या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग आहे. त्यानंतर नगर अध्यक्षांना राजीनामा जिल्हाधिकाऱ्याकडे देता येतो, हे बरोबर आहे. ओके, तर उत्तर काय येणार आहे यामध्ये, आता आपलं ठीक आहे ना, नाही या ठिकाणी की मग तो काय आहे, नजीकचा जो राजीनामा आहे तो जिल्हाधिकारीकडे. ओके, जिल्हाधिकाऱ्याकडे, विभागीय आयुक्त नाही. ओके, तर बडतर्फ जर करायचं असेल तशी प्रोसिजर असेल. ओके, तर यामध्ये मग आता बरोबर काय आहे, ए आणि डी आहे. विचारले काय आहे, चुकीचं काय येणार आहे, मग बी आणि सी. ओके, बी आणि सी. ठीक आहे, कारण याच्यामध्येच बऱ्याच वेळेस आपलं काय होत असतं की मार्क जातात.
ठीक आहे, हे झाले 5 क्वेश्चन. ठीक आहे, मग एक लक्षात ठेवा की एक एक क्वेश्चन महत्वाचा आहे. खूप काही अभ्यास करायची बिलकुल गरज नाही. जे काही 75ला विचारू शकता त्याचे आपण नोट्स देऊ. अदरवाईज या ठिकाणी किशोर लोटे सरांचं पुस्तक पण आहे, इट्स मोर इनफ. ठीक आहे, 3 क्वेश्चन असतात आणि खूप सिंपल विचारतात आणि हे पण प्रश्न तसे सिंपल होते, परंतु ठीक आहे आपण तेवढं वाचन झालेलं नसेल, आपण ते गृहीत धरू. परंतु कुठपर्यंत 16 ऑक्टोबर 15 ऑक्टोबर पर्यंत, त्याच्यानंतर गृहीत धरायला काही चान्सेस राहणार नाही. ठीक आहे, त्यामुळं जेवढी मेहनत करायची ह्या एका महिन्यामध्ये आहे, कारण पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला काय त्याचं रिफ्लेक्शन ऍप्लिकेशन आलं पाहिजे. ठीक आहे, तर आता हे झालं पॉलिटीच्या बाबतीत. पुढचा जो टॉपिक आहे तो काय आहे, इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स किती मार्काला आहेत, तर 10 मार्काला इकॉनॉमिक्स आहे. तुम्हाला एक PDF दिली होती मी वाचा म्हणून. ओके, वाचली ना, ग्रुपवर PDF टाकली होती, पाहिली का नाही, परत वाचली ना. खूप भारी पद्धतीने दिलेलं आहे. कितवीचं पुस्तक आहे, 11वीचं पुस्तक आहे. 11वीच्या पुस्तकातलं तुम्हाला कापून तेवढंच चॅप्टर दिलं होतं मी. ठीक आहे, असं म्हटलं नाही की सगळं पुस्तक वाचा, एक चॅप्टर वाचायला सांगितला होता. ओके, वाचला का नाही, नाही वाचला तर घरी जाऊन वाचा. ओके, सिंपल. आणि पहिल्याच लाईन मधला प्रश्न विचारला होता. ओके, त्या चॅप्टरच्या पहिल्याच लाईन मध्ये एक क्वेश्चन होता, तो तुम्हाला विचारलेला होता. ओके, त्यावेळेस चलनवाढ किती होती. आता हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, हा या ठिकाणी बेसिक पुस्तकात आहे. आयोग तुम्हाला सुद्धा फॅक्च्युअल क्वेश्चन विचारणारच आहे. मग हे कुठून विचारलेलं आहे, मी 11वीचं पुस्तक. मला जिथं जिथं भेटू शकतं ना त्या सगळ्या गोष्टी मी एकत्र आणतोय. ओके, आणि ते तुमचं काम आहे या ठिकाणी ह्याला डायजेस्ट करा. म्हणजे जेवढं आपण PDF देऊ ना, महत्वाचेच देऊ, त्या लागलीच लागली वाचून घ्या. खूप भारी पद्धतीने सांगितलंय त्या ठिकाणी. आता त्यातले 3 क्वेश्चन मी तयार केले तिथं, एक्झॅक्ट त्याच पुस्तकातले 3 क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला ते आधीच दिलेलं आहे की वाचा म्हणून. ठीक आहे, त्यामुळं ते वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आणि वाटलं तर किती लई झालं, मला वाटतं 7-8 पेजेस असतील, पण खूप भारी पद्धतीने सांगितलंय की खाजगीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण म्हणजे काय. आता याचा पहिला जो क्वेश्चन आहे तो, तर भारताने आपले किती टन, 67 टन सोने या ठिकाणी तारण म्हणून बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ स्वित्झर्लंड मध्ये ठेवले. त्याबद्दल्यात ओके भारताला किती डॉलर कर्ज उपलब्ध झाले. तर यामध्ये हे त्यावेळेस पंतप्रधान होते चंद्रशेखर. ओके, तर यामध्ये चंद्रशेखर हे पंतप्रधान होते आणि त्यावेळेस ही गोष्ट आहे की भारताला काय आहे की या ठिकाणी भारतीय म्हणजे BOP वर क्रायसिस झालं होतं. भारत हा काय आहे, आर्थिक संकटात जात होता, त्यावेळेसची गोष्ट आहे. ठीक आहे, तर यामध्ये ही कधीची आहे, 89-90च्या दरम्यानची गोष्ट आहे. ती पहिल्यांदा या ठिकाणी काय आहे की भारतामध्ये संकट जाऊन आलं. भारताकडं काही आठवडे पुरेल एवढाच आपल्याकडे साठा होता. म्हणजे तसं पाहिलं तर 80 पासून हे प्रॉब्लेम सुरुवात झाली होती, परंतु 89-90च्या दरम्यान मग आपल्याकडे या ठिकाणी काय होतं की आपल्याकडे डॉलरची कमतरता होती. डॉलर कशासाठी लागतो आपल्याला, जर वस्तूंची आयात करायची असेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे, तर आपल्याला काय लागतं, आपल्याला लागतं क्रूड ऑइल. ओके, किंवा मराठीत काय म्हणायचं त्याला, कच्चं तेल. कारण आपल्याकडं कच्चं तेल जर आणलं नाही तर या ठिकाणी आपल्या सगळ्या गाड्या बंद होऊ शकतात. आणि फक्त गाड्या बंद होऊन या ठिकाणी ते काम होईल का, नाही. किंवा या ठिकाणी फक्त गाड्या बंद झाल्यामुळं काही प्रॉब्लेम क्रिएट होईल, किंवा फक्त गाड्यावाल्यालाच प्रॉब्लेम क्रिएट होईल असं होईल का, नाही. गाड्या म्हणजे काय, दळणवळण. म्हणजे या ठिकाणी आपलं दूध, भाजीपाला सगळं काय आहे, नेटवर्क आहे ना, त्याच्यासाठी काय लागतं, डिझेल पेट्रोलच लागतं. आणि हे कच्च्या तेलापासूनच सगळे बाय प्रोडक्ट तयार केले जातात. कच्चं तेल म्हणजे क्रूड ऑइल. ओके, म्हणजे त्यापासूनच केरोसिन असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, ग्रीस असेल. ठीक आहे, हे सगळं तयार केलं जातं. मग याच्यासाठी सर्वाधिक खर्च आपल्याला तेव्हा पण लागत होता, आज पण सर्वाधिक खर्च याच्यावरच लागतो. मग यासाठी आपल्याला या ठिकाणी पैशाची गरज होती, ती डॉलरची गरज होती. मग आपल्याकडे एक पर्याय या ठिकाणी होता, तो म्हणजे काय, आपल्या रिझर्व्ह बँकेकडे काय होतं, आपण सोनं ठेवलेलं होतं. ठीक आहे, आता रिझर्व्ह बँकेकडे कुठून सोनं आलं, इव्हन ह्याच्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ पण दिलेला आहे. पाहिला व्हिडिओ, एक लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी असं ताट वाढून ठेवतोय. तुमचं काम आहे व्यवस्थित खाणे. एक तुमच्या ॲपमध्ये व्हिडिओ पण दिलेला आहे ऑनलाईन वाल्याला पण, आणि तुम्ही पण तुमचं पण ऍडमिशन आहेच की, तो व्हिडिओ दिलेला आहे. 1 नंबरला ठेवलेला आहे, LPG रिफॉर्म म्हणून. ओके, ABP न्यूज वाल्याचा एकच 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण त्या 40 मिनिटामध्ये एवढ्या काही गोष्टी समजतात ना, त्याच्यामधलाच हा क्वेश्चन काढलेला आहे. एवढं भारी ऑथेंटिक सोर्स आहे तो या ठिकाणी, की ते ओरिजिनल सोर्स आहे. ते जर वाचलं ना तर या ठिकाणी LPG समजून जातं की नेमकं प्रॉब्लेम काय झाला होता. ठीक आहे, त्यासाठी तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ जरूर पहा. तेव्हा या ठिकाणी त्याच्यामधलाच एक प्रश्न आहे. तर यामध्ये हे जे सोनं आहे हे RBI कडे होतं. आता RBI कडे सोनं कसं आलं, तर या ठिकाणी हे जेव्हा
सोन्याची तस्करी केली जाते. पोलीस जेव्हा या ठिकाणी सोनं पकडतात, आता तुम्ही तर पोलीसच आहात, तर जेव्हा सोनं पकडतात तेव्हा या ठिकाणी ते सगळं सोनं शेवटी कोणाकडे जातं, RBI कडे जात असतं. ओके, तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं आपल्याकडे होतं की जवळपास 4 ते 5 प्लेन भरून आपण या ठिकाणी काय गेलो होतो की हे सोनं घेऊन गेलो होतो, प्लेन भरून अक्षरशः. ओके, आणि याचं ओरिजिनल रिपोर्टिंग पण आहे, म्हणजे प्लेन भरून आपल्याला या ठिकाणी सोनं घेऊन गेलो होतो आपण. आणि ते सोनं कुठे ठेवलं आपण? बँक ऑफ इंग्लंड मध्ये. आणि त्याचबरोबर काय आहे, स्वित्झर्लंड. किती टन होतं? 67 टन सोनं होतं. ओके, म्हणजे ह्याच्यासाठी 4 ते 5 विमान, स्पेशल विमान लावले होते. आणि या ठिकाणी म्हणजे नागरिकांना, कुणालाच या ठिकाणी न्यूजपेपरवाल्याला सुद्धा माहीत नव्हतं. परंतु या ठिकाणी एका नायर म्हणून न्यूज रिपोर्टर होते, ओके, आहे त्या व्हिडिओमध्ये. तर त्यांनी या ठिकाणी मग ते असंच की त्या ह्यालाच होते ते, म्हणजे ह्याला आपल्या एअरपोर्टलाच होते. आणि त्या ठिकाणी ते असंच रिपोर्टिंग करत होते. त्यांच्या लक्षात आलं काहीतरी हालचाली होत आहे, एवढी सिक्युरिटी फोर्स, लोकांना बाहेर काढलं जात आहे, कारण एवढं मोठं सोनं लिहायचं आहे. मग त्यांना समजलं की अरे काहीतरी आहे. मग तेव्हा त्यांनी रिसर्च केला आणि नंतर मग फोटो काढले आणि सगळ्या मीडियाला पाठवले. ओके, तेव्हा लोकांना समजलं की आपल्या देशातून सोनं घेऊन जात आहेत. म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकत होता, कारण मग या ठिकाणी मग काय आहे किंवा बरेच लोक किंवा आपलं देशप्रेम जागं झालं असतं. ओके, म्हणजे खायचे वांदे आहेत परंतु देशप्रेम तर आलं असतं ना, की तुमचं कसं काय सोनं घेऊन जाता असं तसं. त्यामुळे ते या ठिकाणी अशा पद्धतीने न्यावं लागतं. तर हे सोनं घेऊन गेले आणि कुठे ठेवलं? बँक ऑफ इंग्लंड आणि स्वित्झर्लंडमध्ये हे सोनं ठेवलं. त्या बदल्यामध्ये भारताला मग किती पैसे त्यांनी दिले, हा प्रश्न आहे. ओके, आणि हे काय आहे? हे सोनं किंवा या ठिकाणी हे जे आहे हे कशासाठी म्हणून ठेवलं होतं? एक प्रकारचं तारण म्हणून ठेवलं होतं. तारण म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात मॉर्गेज. ओके, तारण ठेवणं. तारण म्हणजे काय? जर आपल्याला एखादं कर्ज पाहिजे असेल तर आपल्याला बँक असंच देते का? नाही, तर तारण ठेवावं लागतं. समजा एखादा 100 रुपयाचा पेन आहे, तर ह्याच्यावर आपल्याला किती कर्ज देऊ शकते? 100 रुपयाच्या पेनवर 100 रुपये देईल का? नाही, तर या ठिकाणी 80 रुपये, 90 रुपये, ओके, तर या ठिकाणी देऊ शकते. म्हणजे याचा अर्थ 10% हा काय आहे? गाळा आहे. 10 रुपये किंवा या ठिकाणी 20 रुपये. तर यामध्ये या ठिकाणी तारण ठेवावं लागलं. त्या बदल्यामध्ये मग भारताला काय मिळाले? डॉलर मिळाले. किती डॉलर मिळाले? $2.2 बिलियन. ओके, $2.2 बिलियन आपल्याला मिळाले. कशामुळं? या सोन्याच्या बदल्यामध्ये. ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात आपलं काय झालं? क्रायसिस या ठिकाणी कंट्रोलमध्ये आलं, परंतु थोड्याफार प्रमाणात. त्यावेळेस होते चंद्रशेखर हे प्रधानमंत्री होते. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी PV नरसिंह राव हे सगळे. ठीक आहे, तर उत्तर काय आहे? 2.2 बिलियन. याच्यासाठी 40 मिनिटाचा व्हिडिओ पाहावा लागतो. ओके, एका प्रश्नासाठी नाही, असे अनेक क्वेश्चन तिथून तयार होतात. ठीक आहे, तर त्यामुळं तो व्हिडिओ जरूर पहा. ओके, हा, मग आता हे इथं ठीक आहे. आता इथं आपण दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे काय होतं की बऱ्याच जणांना मी 7 मिलियन म्हणत असतो. ओके, तर कोण बनेगा करोडपती सारखं. तर मग काय होतं? 7 मिलियनच डोक्यात असतात, बरोबर. 7 मिलियनच लावला असेल. ठीक आहे, तर 7 मिलियन हे काय होतं? बरोबर, त्याच्यासाठी ठेवलं होतं की काही जणांना माहित होतं 7 मिलियन, कारण बऱ्याच वेळेस मी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर 7 मिलियन काय आहे? हे या ठिकाणी आपल्याला वर्ल्ड बँक आणि IMF न दिलेलं कर्ज आहे. बरं, म्हणजे दोन्ही फिगर असंच आयोग आहे. ओके, आयोगाला माहित आहे की हे तर त्याला माहित असणं तर शक्यता आहे, पॉसिबल असू शकते मे बी. हे तर माहितच आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं की आपण ट्रॅप होतो. आपल्याला काय माहिती का? आपलं जे डोकं आहे ना, जे रिसिव्हर काय करतं माहिती का? जे ऐकलेल्या गोष्टी, परंतु या ठिकाणी आपल्याला माहित असलेली फिगर समोर आली की ते आपले कशाला बी लिंकेज लावाय बघतंय. ओके, मग ते आता पाहिलं आपण 343 345 मध्ये. ओके, म्हणजे याचा अर्थ काय? आपल्याला माहित आहे ना, काहीतरी माहित आहे, परंतु काय माहिती आहे का? थोडं परफेक्शन म्हणजे रिव्हिजन महत्वाचं आहे. ठीक आहे, तर यामध्ये हे सुद्धा बरोबर आहे, परंतु वर्ल्ड बँक. आणि हे या ठिकाणी जेव्हा PV नरसिंह राव हे पंतप्रधान होते त्यावेळेसचं, हे चंद्रशेखर होते त्यावेळेसचं आहे. ओके, आणि यामध्ये अर्थमंत्री होते मनमोहन सिंग या 7 बिलियन डॉलरच्या वेळेस. ठीक आहे, तर हे झालं एक. उत्तर काय आहे? 2. ठीक आहे, त्यानंतर 87 नंबर, याचं उत्तर तर यायलाच पाहिजे. तर आणि दररोज, ठीक आहे, आज म्हणजे फक्त आता 2-3 दिवस काय आहे किंवा दुपारचं माझं लेक्चर नसणार आहे. दुपारी पण एक स्पेशल सिरीज सुरू केलेली आहे इकॉनॉमिक्सचे. मला वाटतं 3 ते 4 लेक्चर झालेत. टाइमपास म्हणून दुपारी पाहत चला. ओके, त्याच्यात काय केलेलं आहे? त्याच्यामधले 2 क्वेश्चन टाकलेत मी. ओके, तर याच्यामध्ये दुपारी स्पेशल फक्त डिपार्टमेंटचे क्वेश्चन घेतो मी, इकॉनॉमिक्स, पॉलिटीचे. तर यामध्ये त्याच्यापैकी 2-3 क्वेश्चन टाकलेले आहेत, पण ॲज इट इज नाही, त्यात चेंजेस केलेले आहेत. तिथं मी समजून सांगतोय काय आहे. त्यामुळं बसल्या बसल्या जिथं टाइमपास होतोय ना, त्यावेळेस 2 वाजता किंवा नंतर कधीही पहा. ओके, परंतु तो या ठिकाणी पहा, कारण आपणच या ठिकाणी तयार करतोय. म्हणजे तुम्हीच पाहत नाहीत, लोक पाहिलेत बाहेरचे. ओके, तर म्हणजे काय होतंय की आपल्याच माणसाला आपलं कदर नाही. ओके, मग आता मार्क म्हणजे आता हे कुठून प्रश्न आला? म्हणजे प्रश्न आल्यानंतर तुम्ही पाहणार का? ओके, तर असं नाही. तर ते सुद्धा महत्वाचं आहे, कारण आयोगाचे प्रश्न आहेत. आपल्याला इथं रिपीट घ्यायची गरज नाही म्हणून तिथे घेतोय आपण, म्हणजे ते तुम्ही पाहावे या कारणानं. ठीक आहे, आता याचं उत्तर
जागतिकीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे काय होतं. आता यामध्ये या ठिकाणी हे किती जणांचं उत्तर आलेलं आहे. उत्तर सांगा मला, म्हणजे उत्तर तर माहितच आहे तुम्हाला. ओके, उत्तर किती जणांचं आलं ऑनलाईन वाले सुद्धा. ओके, किती जणांनी उत्तर टिक केलं. मॅडम पेपर दिला ना, नाही दिला. अरे तुम्ही तिकडे होते अजून, घरी जाऊन सोडवा पेपर. तुम्ही काय दिलं. काय आपल्याला काय शोधायचं माहितीये का, माझं कसं काय चुकलं. म्हणजे खूपच या ठिकाणी त्याच्यावर डोकं नाही घ्यायचं, परंतु चुकलं कसं काय, वाचण्यात चुकलं का. हा, आता तुम्ही म्हणजे तुमचं उत्तर आलं का नाही बरोबर, चुकलं. मग बरं, आता चुकलं कसं काय. ठीक आहे, म्हणजे विचार करण्यामध्ये चुकलं ना, का कसं काय चुकलं. हा, म्हणजे पहिले जे स्टेटमेंट पहा. ओके, पहिले स्टेटमेंट बरोबर आहे का, काय म्हटलंय. आता हाच क्वेश्चन या ठिकाणी त्या राज्यसेवेत विचारला होता, परंतु ऍज इट इज नाही. हे डिस्कशन केलेलं दुपारी मी. ओके, त्यामुळे म्हणतो की ते पण पहा पहिलं, तरी पण जनरल की आता यामध्ये क्वेश्चन काय आहे की जागतिकीकरणाच्या बाबतीमध्ये सार्वजनिक उद्योगातील मालमत्तेची विक्री आपण डिस्कशन करते वेळेस पाहिलं होतं. ओके, की मला वाटतं आपण कोणतरी पेपर पाहिला होता, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं 3 कन्सेप्ट आहेत. ह्या कन्सेप्ट तिन्ही काय आहेत, अलग अलग आहेत. बरोबर. तर पहिली गोष्ट तर ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी इंटरकनेक्शन बिटवीन द कंट्रीज, किंवा या ठिकाणी किंवा एखादी वस्तू दुसऱ्या देशामध्ये पाठवली, दुसऱ्या देशातली वस्तू आपल्या देशात आणली, त्याला काय म्हणतो आपण, जागतिकीकरण असं म्हणतो. ठीक आहे, वस्तू असेल किंवा सेवा असेल, ठीक आहे, त्याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो. दुसरी कन्सेप्ट आहे प्रायव्हेटायझेशन. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय, जर सरकारचा उद्योग व्यवसाय हा सरकारनं एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला विकला तर त्याला काय म्हणायचं, खाजगीकरण. ओके, सार्वजनिक उद्योग म्हणजे एखादा या ठिकाणी आता रिसेंटली सरकारनं विमानच विकून टाकलं आपलं. ओके, तर याचा अर्थ काय आहे, त्याचं काय केलं, मग त्यांनी प्रायव्हेटायझेशन केलं, खाजगीकरण केलं, त्याला म्हणायचं खाजगीकरण. ठीक आहे. तिसरं लिबरलायझेशन, उदारीकरण. उदारीकरण म्हणजे काय, तर या ठिकाणी की सरकारनं खूप मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन लावले होते. म्हणजे तुम्हाला छोटा मोठा जरी उद्योग टाकायचा असलं तरी पण लायसन घ्यावं लागत होतं. ठीक आहे, आता काय केलं, ते लायसन घेणे किंवा या ठिकाणी जे MRTP ऍक्ट होता, मक्तेदारी प्रतिबंध कायदा, त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आले. तर हे जे आहे म्हणजे लायसन, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्याचे रिस्ट्रिक्शन जे होते ते काढून टाकण्यात आले. त्यालाच म्हणायचं उदारीकरण, लिबरलाइज करण्यात आलं. ठीक आहे. आता मुद्दा की आता हे जे पहिले स्टेटमेंट आहे ह्या 3 पैकी कशाच्या रिलेटेड असेल, बरोबर आहे. हा, कशा संदर्भात असेल, खाजगीकरणाच्या बाबतीमध्ये. काय म्हटलंय, सार्वजनिक उद्योगातील मालमत्तेची विक्री. बरोबर आहे ना, सार्वजनिक मालमत्तेची विक्री होतेच की LPG मध्ये, परंतु या ठिकाणी ती जागतिकीकरणाचा भाग आहे. काय म्हटलंय, जागतिकीकरणाची ही एक अशी प्रक्रिया आहे, इट इज अ प्रोसेस, ज्यामध्ये किंवा ज्यामुळे काय सांगितलं, फक्त तुम्हाला प्रश्न कशावर आहे, जागतिकीकरणावर आहे. म्हणजे आपल्या डोक्यात तिन्ही पण आहेत, परंतु तिन्ही नेमक्या अलग अलग आहेत. प्रत्येकाचा कन्सेप्ट कशा क्लिअर आहेत हे माहित असला पाहिजे. जर त्या कन्सेप्ट क्लिअर असतील तरच आपल्याला काय क्वेश्चन हँडल करता येतो. 3, 4 म्हणजे 10ला 10 क्वेश्चन इथं फिरत असतात. ओके, कंपल्सरी काही क्वेश्चन 4 क्वेश्चन असे असतील, 3 क्वेश्चन तर कंपल्सरी असतात. एकदा जागतिकीकरण विचारणार, एकदा खाजगीकरण विचारणार, एकदा उदारीकरण. म्हणजे आपलं क्लिअर क्रिस्टल असलं की या ठिकाणी हे समजतं. मग ह्याच्यासाठीच तुम्हाला 10वीचं PDF टाकली होती. ओके, हे सिंपल समजावून आपण आता ठीक आहे शिकवणार पण आहोत, परंतु त्याच्या अगोदर जर ती 10वीची PDF वाचली ना 11वीची, तर या ठिकाणी हे सगळं क्लिअर होतंय. खूप भारी पद्धतीने तिथं दिलेलं आहे. ठीक आहे, तर ते एकदा वाचा. ठीक आहे, तर हे जे आहे सार्वजनिक उद्योगातील मालमत्तेची विक्री, हे डायरेक्ट संबंध कशा संदर्भात आहे, तर या ठिकाणी हे आहे प्रायव्हेटायझेशन. ठीक आहे. यामध्ये दुसरं जे आहे सेकंडचं काय आहे बरं, आर्थिक परस्पर कमी होते. तर मग हे कसं काय चुकीचं आहे बरं, हे कसं काय चुकीचं आहे काय, आता हे याचा अर्थ कळतो का, परस्पर म्हणजे काय आहे, एकमेकावर डिपेंड. ओके, आता आपण कशाच्या बाबतीत विचार करतोय, जागतिकीकरण म्हणजे काय, तर यामध्ये हे एका देशाचा दुसऱ्या देशासोबत व्यापार व्यवहार. ओके, तर मग या ठिकाणी प्रत्येक देश काय आहे, आज एकमेकावर
काय आहे, डिपेंडेंट आहे. ओके, परस्पर डिपेंडेंट आहे. म्हणजे या ठिकाणी भारताकडे चहा मोठ्या प्रमाणात आहे, परंतु फक्त चहाच घेऊन बसायचं का? चहा आणि साखर खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु फक्त चहा आणि साखरच आहे का? ओके, म्हणजे बाकी काहीच लागणार नाही का आपल्याला? म्हणजे बाहेरच्या देशामधून पण आणावं लागेल ना पेट्रोल, नाही तर गाड्यामध्ये काय चहाच टाकायचा का? ओके, म्हणजे याचा अर्थ काय, बाहेरच्या देशातून पण काही वस्तू आणाव्या लागतील. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आर्थिक परस्पर कमी होते नाही, ते या ठिकाणी वाढते. ओके, कारण या ठिकाणी एकमेकावरची डिपेंडेबिलिटी आहे. त्यांच्याकडे काय असेल तर आपण त्यांचं घेतो, आपल्याकडे जे काही जास्त असेल ते, आणि त्यालाच म्हणतात ना जागतिकीकरण. ओके, मग जर आपण त्या नॉर्थ कोरियाच्या बाबतीत जर पाहिलं तर नॉर्थ कोरियाला आपण काय म्हटलं होतं, हा नॉर्थ कोरिया काय आहे, कशी अर्थव्यवस्था आहे, क्लोज्ड किंवा बंदिस्त अर्थव्यवस्था आहे. म्हणजे त्यांच्या इथं त्यांचा आणि जगाचा काही संबंध नाही. म्हणजे याचा अर्थ काय, ते जागतिकीकरणाचा भागच नाही त्यांचा, कारण ते बंदिस्त अर्थव्यवस्था आहे, म्हणजे क्लोज्ड इकॉनॉमी आहे. म्हणजे त्याचा आणि जगाचा कुठलाही संबंध नाही, कुठलीही वस्तू बाहेर येत नाही आणि बाहेरची वस्तू आत जात नाही. ठीक आहे, तर इथं काय आहे, जागतिकीकरण म्हटलं की एका देशाचा दुसऱ्या देशा संबंधात जे काही रिलेशन आहे ते इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर या ठिकाणी हे जे पॉईंट आहेत ना, हे असे मायनर पॉईंट असतात जे आयोग आपल्याला खूप सिंपल क्वेश्चन असतो, फक्त काय माहिती आहे का, अंडरस्टँडिंग आपल्याला समजून घेणं, आणि या ठिकाणी थोडा वेळ लागतो या अशा प्रश्नांना, परंतु याचं उत्तर 100% येतं. परंतु त्या प्रेशरमध्ये आपल्याला असे प्रश्न सोडवणं हे पण एवढं सहज शक्य नसतं. पण यासाठी प्रॅक्टिस आणि आपलं एकदम क्रिस्टल क्लिअर माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण तो किंवा वाचलं नाही किंवा आपण या ठिकाणी शिकवायचं राहिलेलं आहे, तो आपण पाठ गृहीत धरू. ठीक आहे, पाठ, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी थोडं लॉजिक एक लक्षात ठेवा, परीक्षा पास होण्यासाठी फक्त काय लागतं माहिती आहे का, लॉजिकच लागतं. अभ्यास तर सगळेच करतात, आपल्याला डेव्हलप करायचं आहे लॉजिक. पुस्तकं लिमिटेड जे दिलेले आहेत तेच आपण वापरत आहोत. ठीक आहे, परंतु लॉजिक डेव्हलप करायचं आहे. लॉजिक डेव्हलप करण्यासाठी थोडा वेळ लागेल. ठीक आहे, म्हणजे एखादं पुस्तक तुम्हाला 4 दिवसात होत असेल तर 8 दिवस लागतील लॉजिक डेव्हलप करतो. कारण आपण लॉजिक कसं डेव्हलप करतो की एखादी काही कन्सेप्ट वाचली, एखादा पॅरेग्राफ वाचला, एखादा चॅप्टर वाचलं तर विचार करतो. आता तुम्हाला जे पीडीएफ दिलेले आहे ते वाचा आणि थोडं विचार करा की अरे जागतिकीकरण काय आहे, त्याचे कंपोनंट्स काय आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत, मग थोडं विचार करायचा, हा असा प्रश्न आला असं. तर ह्याच्यामुळे काय होतं की आपल्याला सहज प्रश्न सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, तर आता हे झालं. त्यानंतर त्यामुळं हे चुकीचं आहे कारण कमी. त्यानंतर सी, आर्थिक पारदर्शकता वाढते, बरोबर आहे का नाही? ओके, तर ट्रान्सपरन्सी, इकॉनॉमिक आर्थिक पारदर्शकता वाढते. कशी काय आर्थिक पारदर्शकता म्हणजे काय, आपल्या देशातून कोणत्या वस्तू जात आहेत, कोणत्या येत आहेत, बरोबर, त्या सगळ्या गोष्टी जागतिकीकरणामध्येच येतात. म्हणजे आर्थिक जे आहे ही पारदर्शकता वाढते. आपण आपल्या देशाचं बीओपी कसं आहे, आपल्या देशाचं बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार तोल कसा आहे, तूट आहे, शेष आहे, हे या ठिकाणी आपल्याला त्या बॅलन्स शीटूनच कळतं. म्हणजे पूर्णपणे पारदर्शकता याच्यामध्ये असते. त्यामुळं या ठिकाणी हे बरोबर आहे. ओके, त्यानंतर अस्पर्धात्मकता, असं आहे का, स्पर्धात्मकता वाढते ना. अस्पर्धात्मकता म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी कॉम्पिटिशन नाही. ओके, परंतु काय आहे, इथं स्पर्धात्मकता आहे, नाही. ओके, तर त्यामुळं हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त काय आहे, सी बरोबर आहे. समजलं? ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, आता हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तर तुम्ही जर ते पीडीएफ वाचली तर त्याच्यामध्ये पहिल्याच 3ऱ्या लाईनच्या नंतर, ओके, ही 4थी लाईन आहे की या ठिकाणी 1900 आणि आपल्याला व्हॅलिड नाही का, छोटे पुस्तकं आहेत, आपल्याला लई मोठं विचारणार नाहीत, त्यांनाही माहित आहे. ओके, की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. ओके, तर या ठिकाणी सिंपल की 1991 मध्ये चलनवाढ कितीपर्यंत पोहोचली होती. ओके, आता यामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये हे जे आहे याचं डायरेक्ट उत्तर आहे 16.7% पोहोचली होती. ठीक आहे, 16.7%. म्हणजे जनरली काय माहिती आहे का, की जर अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत असेल ना, तर आपली जी चलनवाढ आहे, नो डाऊट की चलनवाढ हे सुद्धा आवश्यक आहे, इन्फ्लेशन सुद्धा आवश्यक आहे, महागाई पण आवश्यक आहे. महागाई म्हणजे काय, महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये सततची होणारी वाढ, त्याला आपण काय म्हणतो, चलनवाढ असं म्हणतो. वस्तू आणि सेवांच्या किमती इथं वाढतात. कशामुळे वाढतात, तर डिमांड जास्त झालेली असते, सप्लाय कमी असतो. या कारणानं काय होत असतं, या ठिकाणी हे या वस्तूंच्या किमती वाढतात, कारण डिमांड जास्त आहे, सप्लाय कमी आहे. ठीक आहे, तर यामध्ये ही चलनवाढ ही एक प्रकारे पोषक असते, कारण चलनवाढीमध्ये काय, सप्लाय कमी आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, सप्लाय वाढवायचं आहे. सप्लाय वाढवायचं असेल तर काय करावं लागेल, कारखाने चालू करावे लागतील. कारखाने चालू केले की रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, बरोबर, लोकांचं राहणीमान वाढेल. ठीक आहे, तर हे सुद्धा या ठिकाणी पॉझिटिव्ह असतं. परंतु चलनवाढ एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत, जसं आरबीआय म्हणतं या ठिकाणी 4+-2. ओके, आरबीआयचं टार्गेट असतं 4+-2 म्हणजे काय, तर या ठिकाणी 4+2 किती झाले, 6. ओके,
4 वजा 2 किती झाले 2. म्हणजे याचा अर्थ काय, चलनवाढ कितपर्यंत असायला पाहिजे 2 ते 6% ओके. याच्या पुढे गेलं की मग ते या ठिकाणी जे मौद्रिक धोरण असतं, आरबीआयचं कोणतं धोरण, मौद्रिक धोरण, ठीक आहे, मॉनिटरी पॉलिसी. आणि देशाचं जे धोरण असतं ते कोणतं धोरण, राजकोषीय धोरण, ठीक आहे. म्हणजे आरबीआयचं धोरण मौद्रिक धोरण, मौद्रिक म्हणजे काय, पैसा, ओके, मॉनिटरी पॉलिसी. आणि राज्याचं धोरण जे आहे ते राजकोषीय धोरण आहे, ठीक आहे, फिस्कल पॉलिसी इंग्लिशमध्ये. तर चलनवाढ ही गरजेची पण असते, परंतु ही जर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाली तर काय आहे, नुकसानदायक सुद्धा असते, कारण वस्तूंच्या किमती वाढतात. त्यामुळे उत्तर आहे 7.8. त्यानंतर 89 नंबरचा क्वेश्चन नंबर 89. आता हे सुद्धा या ठिकाणी काय आहे, हे 1991च्या आर्थिक वृद्धीचे मुख्य उद्दिष्ट हा क्वेश्चन आहे या ठिकाणी 11वीचं PDF, ठीक आहे. म्हणजे त्यामुळेच आता पुढे जे आपण देणार आहोत ते थोडं सिरियसली थोडं वाचा, ओके. कारण काय होतं की जसं पुढे परीक्षा येणार आहे ना, तसं मार्केटमध्ये असे दररोज नवीन नवीन पुस्तक दिसतात आणि एवढे ते ग्रुप होत आहेत, कमीत कमी मीच त्या 10 ग्रुपला ऍड झालो असं, ओके. तर म्हणजे दररोज एक ग्रुप होत आहे आणि कोणतरी सांगतंय की या ठिकाणी मी आणि पास झालेला, कधी पास झालेला, या ठिकाणी 10 वर्षापूर्वी PSI झालेला, ओके. त्याचा या ठिकाणी आणि त्याचा तुमचा काही संबंध नाही, ओके. तर तो या ठिकाणी मार्गदर्शन करणार की या ठिकाणी कुठली, आता त्याच वाटलं कुठलीही टेस्ट आता सोडू नका, ओके, मी तुम्हाला देईल. म्हणजे बघा, म्हणजे काय माहितीये का की ठीक आहे मार्गदर्शन करावं, परंतु त्याला लिमिट आहे, ठीक आहे. त्यामुळे कसं होतं की इथं बळी जातात. आता त्याचे मी ग्रुप पाहिले, भरपूर ग्रुप आहे. तर मुद्दा काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला पास व्हायचं आहे, ओके. आपण क्लास लावलेला आहे, कशाला असल्या बळीमध्ये ह्या अशा ह्याच्यामध्ये जायचं. तर मुद्दा आहे की या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्ट गोष्टी फॉलो करायचं. प्रश्न आहे 1991च्या आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्टे खालीलपैकी कोणते नव्हते. प्रश्न वाचण्यामध्येच काय होतं, एका दिवस हे होतं, ठीक आहे. तर 1991च्या आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्ट म्हटलेलं आहे, ओके. मुख्य उद्दिष्ट कोणते नव्हते, ठीक आहे. आता यामध्ये इथं नव्हते म्हटलेलं आहे, ठीक आहे. आता पहिलं वाचा मोठ्याने. आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारणे आहे का नाही. आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारणे, व्यवहार तोल म्हणजेच या ठिकाणी काय आहे, BOP, बॅलन्स ऑफ पेमेंट. नेमकं आपल्यालाच क्रायसिस झालं होतं ना. बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये काय, क्रायसिस म्हणजे काय, 2 प्रकारचे अकाउंट असतात, ओके. चालू खातं असतं, भांडवली खातं असतं, ठीक आहे. तर त्यामध्ये वस्तूंची आयात निर्यात जे होत असते त्याचा आपण काय आहे, व्यवहारामध्ये त्याचा विचार करतो. म्हणजे एवढ्या वस्तू बाहेरच्या देशातून आल्या, आपल्या वस्तू या ठिकाणी बाहेर गेल्या, हे काय व्यवहारामध्ये आपण त्याचं काउंटिंग करतो डॉलरमध्ये, त्यामुळे त्याला व्यवहार तोल असं म्हटलं जातं, ठीक आहे. तर मग आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारणे हे कशाचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे, 1991च्या धोरणाचं वैशिष्ट्य आहे. प्रश्न आहे नाही, ओके. तर या ठिकाणी काय होणार आहे, स्वाभाविकच आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारणार आहे. आपलं सुद्धा जे संकट आलेलं आहे ते कुठं आहे, व्यवहार तोलावरच संकट आहे, ठीक आहे. तर त्यामुळं आता हे आपण पाहू, ठीक आहे. त्यावेळेस थोडं अजून क्लिअर होईल, ओके. आणि बिलकुल टेन्शन घेऊ नका, म्हणजे असे प्रश्न पाहिल्यानंतर, ठीक आहे, आपण या ठिकाणी रेकॉर्डिंग करतो आहोत त्यामुळं एवढं डिटेलमध्ये घेत आहोत, परंतु त्यामुळे तुमचा फायदा पण होईल. परंतु असं निगेटिव्हली घेऊ नका की लीज बर्डन, ओके. तर आपल्याला अजून ते तिथपर्यंत पोहोचायचं आहे, ठीक आहे. तर मुद्दा आहे या ठिकाणी हे बरोबर आहे, परंतु हे काय आहे, वैशिष्ट्य आहे. दुसरं वाचा मोठ्याने. कसं काय चुकलं, बरोबर आहे. या ठिकाणी घट हा शब्द दिलेला आहे, ओके. तर खाजगी क्षेत्राच्या सहभागात काय आहे, वाढ करणे, घट नाही, ओके. तर काय करायची आहे, वाढ करायची आहे. त्यामुळं हे स्ट्रेट फॉरवर्ड चुकलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर उच्च आर्थिक वृद्धी दर प्राप्त करणे हे कशाचं वैशिष्ट्य आहे, 1991चं, ओके. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारणे हे सुद्धा काय आहे, 91चं वैशिष्ट्य आहे, ठीक आहे. त्यामुळं फक्त बी जे आहे हे चुकीचं आहे, त्याच्यामुळं घट नाही तर वाढ होत असते, ठीक आहे. त्यामुळं या ठिकाणी 90 जो क्वेश्चन आहे त्यामध्ये एक विधान आहे आणि तर्क आहे. अशा प्रकारचा सुद्धा क्वेश्चन आयोग आपल्याला विचारू शकतं, तर्क आणि विधान. आता पहिला जो विधान आहे, जागतिकीकरणामुळे देश अन्नधान्याच्या उत्पन्नामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करू शकला नाही. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. कारण काय आहे, तर स्वयंपूर्णता म्हणजे या ठिकाणी सेल्फ रिलायन्स ज्याला आपण म्हणतो, सेल्फ सफिशियंट आपण झालेलो नाही. कारण काय होतं की जर आपण भारताचा विचार केला तर मग आपण अशा वस्तूंची निर्मिती करत असतो ज्या वस्तूंची काय आहे, डिमांड मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे भारत
हा काय करणार आहे, अशाच व्यक्ती अशाच वस्तूंची निर्मिती करणार आहे ज्याची बाहेरच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. समजा पेन आहे, मोठ्या प्रमाणात या पेनला डिमांड असेल तर ती वस्तू भारत सरकार तयार करेल किंवा भारतामधला प्रायव्हेट व्यक्ती तयार करेल. त्यामुळं या ठिकाणी आपण स्वयंपूर्णता, विशेष करून अन्नधान्याच्या उत्पन्नामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करू शकलो नाहीत, कारण आपण या ह्याच्यामध्ये अशाच प्रकारच्या वस्तू तयार करतो ज्याची डिमांड आहे, ज्याची या ठिकाणी विविध देशामध्ये डिमांड आहे. त्यामुळं त्याच वस्तूची आपण निर्यात करतो आणि या माध्यमातून आपण अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करू शकलो नाही, कारण आपलं लक्ष फक्त की ज्या वस्तूची डिमांड आहे त्याच फक्त वस्तू आपण तयार करण्यावर आपला जोर आहे. त्यामुळं अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण होऊ शकलो नाही. हे स्टेटमेंट ए बरोबर आहे. बरोबर. दुसरं, जागतिकीकरणामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झालेली आहे, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु यामध्ये विधान ए च तर्क हा बी असू शकत नाही, कारण माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये क्रांती झाली त्यामुळे आपण स्वयंपूर्ण होऊ शकलो नाही, हे या ठिकाणी आपल्याला त्याचा तर्क मांडता येणार नाही. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, परंतु बी हे जे आहे हे ए चा तर्क होऊ शकत नाही. त्यामुळे उत्तर आहे 4. स्टेटमेंट ए आणि बी दोन्ही सत्य असून बी हे विधान ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर या ठिकाणी उत्तर येणार आहे 90चं 4. आता हे तर यायलाच पाहिजे. बरं ठीक आहे. आता हे पण तसं कॉम्प्लिकेशन आहे. हा तर यामध्ये हे 1993 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतीकरण आयोगाची स्थापना. आपल्याला 1991 धोरण आहे, परंतु त्याची इम्पॅक्ट आपण पाहिलेला आहे 93-94 पर्यंत होता. ओके. तर यामध्ये निर्गुंतीकरण, पहिलं तर या ठिकाणी ह्याचा अर्थ समजला पाहिजे. म्हणजे काय बरं, त्यालाच इंग्लिशमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो. निर्गुंतीकरण म्हणजे काय, म्हणजे सरकारची जर एखादी काय आहे गुंतवणूक आहे, सार्वजनिक उद्योग आहे, तर तो जर सरकारनं विकला, ओके, त्याला म्हणायचं निर्गुंतवणुकीकरण. गुंतवणुकीकरण माहिती आहे आपल्याला, गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट आपण ज्याला म्हणतो, म्हणजे बाहेरच्या देशातून आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट आली किंवा सरकारनं बाहेर इन्व्हेस्टमेंट केली त्याला गुंतवणूक आपण म्हणतो. परंतु सरकारनं स्वतःचा उद्योग जर एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला विकला तर त्याला म्हणायचं निर्गुंतवणुकीकरण. ओके. तर यामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट, त्याच्या विरुद्ध काय आहे, डिसइन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे. तर कोणतं, खाजगीकरण तसंच म्हणता येतं. ओके. म्हणजे खाजगीकरण काय आहे, आता ही निर्गुंतीकरण इट इज अ प्रोसेस. ओके. तर ही प्रक्रिया आहे. ओके. म्हणजे काय आहे, समजा एखादा उद्योग आहे, समजा सरकारनं काय केलं की त्या विमानाचं बरोबर काय केलं, खाजगीकरण केलं, परंतु खाजगीकरण करण्याच्या अगोदरची जी प्रोसेस आहे ना त्याला म्हणायचं निर्गुंतीकरण. ओके. म्हणजे आता सरकार विकत आहे, विकणे ही जी प्रोसिजर आहे ही निर्गुंतीकरण, आणि विकूनच टाकलं ते झालं खाजगीकरण. ठीक आहे. म्हणजे प्रोसेस आहे, तर त्याचाच भाग आहे परंतु थोडा अलीकडचा. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं निर्गुंतीकरण. मग निर्गुंतीकरणामध्ये सरकार काय करू शकतं, या ठिकाणी काही वेळेस काय होतं 5%, 10%, 100% असं पण विकू शकतं, 50% पण विकतात. ठीक आहे. त्यालाच आपण निर्गुंतीकरण असं म्हणतो. ठीक आहे. तर हे निर्गुंतीकरण आयोगाची स्थापना करण्यात आली. कोण आहेत, सी रंगराजन. ठीक आहे. आता एम नरसिंहन ही वित्तीय संदर्भाची समिती होती. ओके. तर वित्तीय म्हणजे बँकेच्या संदर्भाची समिती होती. त्यानंतर सुरेश तेंडुलकर ही पॉवर्टीच्या संदर्भात, दारिद्र्याच्या बाबतीमध्ये आहे, त्यामुळे हे बी येणार नाही आणि हे पण येणार नाही, सी रंगराजन. ठीक. त्यानंतर 92 हा क्वेश्चन बऱ्याच जणांचा चुकलेला आहे, आयोगाने विचारला होता, ह्याच्यात आपण चेंजेस केले. ओके. आणि त्या युट्यूबमध्ये जस्ट मला वाटतं दुसरेच तिचे व्हिडिओ, 3रा नंबरचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये हे डिस्कस केलं होतं की खालीपैकी कोणते जागतिकीकरणाचे मापदंड आहेत. ओके. मापदंड म्हणजे पॅरामीटर्स. ओके. की या ठिकाणी वैशिष्ट्ये, पॅरामीटर्स आपण त्याला म्हणू. मापदंड कोणते आहेत, काय बरं, आता मापदंड कोणते आहेत म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता पहिलं वाचा, बरोबर आहे का चुकीचं आहे, का चुकीचं आहे, बरोबर. आणि आता वास्तविक काय वाटतं माहिती आहे का, आपलं माइंड असं काम करतं ना, वास्तविक आपल्याला बरोबरच वाटतं. ठीक आहे. कारण हे नेमकं उलट आहे. खाजगी मालमत्तेचे सार्वजनिक मालमत्तेत रूपांतर, असं आहे का, सार्वजनिकचं खाजगीमध्ये रूपांतर. ओके. आणि इव्हन या ठिकाणी ते काय जागतिकीकरण आहे का, तरीही नसतं, कारण काय, ते आहे प्रायव्हेटायझेशन. बरोबर. म्हणजे तसं जरी दिलं असतं तरी पण या ठिकाणी चुकलेच असतं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर या ठिकाणी असंही उलट दिलेलं आहे, जरी उलट केलं असतं तरी सुद्धा ते झालं असतं प्रायव्हेटायझेशन. ठीक आहे. जागतिकीकरणाचं नाही. दुसरं आहे श्रमिकांची मुक्त हालचाल. ठीक आहे. आता हेच उत्तर आहे ते आपण नंतर पाहू. तिसरं, भांडवलाचा बंदिस्त प्रवाह, का चुकीचं आहे, भांडवलाचा काय आहे, मुक्त प्रवाह. मुक्त प्रवाह म्हणजे काय, या ठिकाणी आता
जागतिकीकरणामध्ये काय आहे तर बाहेरची गुंतवणूक आपल्या इथे येणार आहे ना, FDI असेल, FII असेल, या माध्यमातून काय आहे गुंतवणूक येते. म्हणजे या ठिकाणी भांडवलाचा मुक्त प्रवाह आहे, बंदिस्त नाही. ओके, बंदिस्त म्हणजे बंद. ओके, तर या ठिकाणी फ्री फ्लो ऑफ या ठिकाणी कॅपिटल म्हणजे त्याला या ठिकाणी भांडवलाचा मुक्त प्रवाह म्हणतो, बंदिस्त नाही. बरं, त्यानंतर 4 जागतिक स्तरावर सामाजिक समानता प्रस्थापित करणे, हे याचं आहे का? हा, या ठिकाणी नाही. ओबीसी हे सगळे एकत्र असं आहे का? मग या ठिकाणी त्याचा ह्याचा काही संबंध नाही. किंवा या ठिकाणी दारिद्र्य कमी करायचं आहे म्हणून जागतिकीकरण आणलेलं आहे असं बी आहे का? ओके, सामाजिक समस्या म्हणजे दारिद्र्य पण आहे, परंतु त्याचा आणि जागतिकीकरणाचा काही संबंध नाही ना. नो डाऊट त्याच्यानंतर बाकी त्याचं दारिद्र्य कमी होऊ शकतो, परंतु एक्झॅक्ट मापदंड किंवा वैशिष्ट्य नाही त्याचं. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी हे सुद्धा नाही. आता हे श्रमिकांची मुक्त हालचाल. ओके, म्हणजे काय बरं आता? ठीक आहे, म्हणजे उत्तर तर बरोबर आहे. उत्तर हेच कसं काय आणि याचा अर्थ काय होतो? कशाचा? हो हो हो, कशाचा पण म्हणजे काय म्हणले तुम्ही परत सांगा. थोडं याला क्लिअर करू अजून. बरोबर आहे की आपण त्याला या ठिकाणी ब्रेन ड्रेन असं म्हणतो. ओके, ब्रेन ड्रेन म्हणजे काय की आपल्या देशामध्ये जी विद्वत्ता आहे, आपल्या देशामध्ये लोक MBBS होता, IITians होता, IIM मधून शिकतात आणि कुठे जातात? विदेशामध्ये जातात. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय आहे या ठिकाणी श्रमिक, आणि ते पण श्रमिकच आहेत ना. ठीक आहे, नो डाऊट ते कुठेतरी नासामध्ये जाऊन स्क्रू फिट करत असतील. ठीक आहे, पण तो श्रमिकच आहेत ना, म्हणजे इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये. ठीक आहे, तर मग श्रमिकांची मुक्त हालचाल म्हणजे आपण काय करू शकतो, आपण सुद्धा दुसऱ्या देशात जाऊ शकतो. आता बाहेरच्या देशातले पण आपल्या इथं आलेत ना, जॅकलिन ती पण श्रमच करते ना. ओके, म्हणजे या ठिकाणी मोलमजुरीसाठीच आलेली आहे, खुरपण्यासाठीच आलेली आहे. ठीक आहे, तर मग याचा अर्थ काय आहे श्रमिकांची मुक्त हालचाल. हे काय आहे या ठिकाणी यालाच जागतिकीकरण असं म्हणतात. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे या ठिकाणी भांडवल असू द्या किंवा श्रमिक असू द्या, दोघांची काय असणार आहे मुक्त हालचाल असणार आहे. त्यामुळे उत्तर काय येतं? 2 येतं. ठीक आहे, त्यानंतर नवीन आर्थिक धोरण कधी स्वीकारण्यात आले? आता हे तर पाठच झालं पाहिजे. ओके ओके, 24 जुलै 1991. ठीक आहे, म्हणजे हे जर चुकलं असेल तर मग या ठिकाणी थोडं एक दिवस जेवू नका. ओके, तर मग आता दुसरा पर्याय येत नाही. ओके, तर आमच्या तर मुलांना आम्ही सांगत असतो की या ठिकाणी 2-4 वेळेस भिंतीला डोकं आपटायचं, पण तुम्हाला नको. ठीक आहे, हा मग आता हे बघा ना. हा सांगा कोणतं? जुलै. सांगा. बरोबर आहे ना, मग सिक्वेन्स सांगा. बरोबर आहे, आपण त्या चॅप्टरच्या वेळेस पाहूच. ओके, म्हणजे आपलं अजून बरंच आहे, पण ते एक सिरियल आज संध्याकाळी इमिडिएट इफेक्ट मध्ये. ओके, डॉक्टर कसं देते की संध्याकाळी खाच. ओके, तर ते पाहाच आणि त्याचबरोबर ते PDF वाचाच. ओके, इमिडिएट आपल्याला यातून थोडं बरं वाटायला लागेल. ओके, तर आता उत्तर आधी बघू आपण, नंतर बघू मनमोहन सिंग कशाला असतील. ओके, मनमोहन सिंग आता रमेश सर हा सांगा आता उत्तर. उत्तर तर माहितच आहे ना. हा हा ओके, इथं काय असा प्रश्न आयोगाने विचारलेला नाही कधीच. ओके, पण मी ते तयार केला कारण विचारू शकतो ना. म्हणजे याचा अर्थ काय, कारण क्रायसिस तर खरं पाहिलं ना तर कुठपासून तयार झालंय? 80 पासूनच तयार झालंय. म्हणजे आपल्याला 80 पासूनचे या ठिकाणी पंतप्रधान माहित असायला पाहिजे. ओके, एका दिवस असा पण प्रश्न विचारू शकतो. ओके, तर मग या ठिकाणी काय आहे आपण 84 विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 1 टप्पा बरोबर येतो. ठीक आहे, 84 पासून कधीपर्यंत? 1999 पर्यंत. ठीक आहे, आता यामध्ये हे 84 जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्यांदा कोण असणार आहेत? राजीव गांधी असतील. ओके, त्यानंतर कोण असेल तर VP सिंग आले. ओके, राजीव गांधीच्या नंतर VP सिंग आले. VP सिंगच्या नंतर आले चंद्रशेखर. ओके, अल्पमतामध्ये सरकार होतं तरी पण त्यांनी राज्य केलं. आणि त्यानंतर शेवटी या ठिकाणी आले PV नरसिंहराव. यांच्या संदर्भात बी आपण पाहिलं होतं जे 67 टन सोनं होतं ना त्यावेळेस होते पंतप्रधान चंद्रशेखर. ओके, जेव्हा रिफॉर्म लागू झाला किंवा या ठिकाणी $7 बिलियन जेव्हा आपल्याला मिळाले ना तेव्हा होते पंतप्रधान PV नरसिंहराव. ठीक आहे, आणि या ठिकाणी यांच्या वेळेस सुद्धा क्रायसिस निर्माण झालं होतं. 80 पासूनच तसं होतं, त्यामुळे ते आपल्याला पंतप्रधान माहित पाहिजे. काय? राजीव गांधी, PV नरसिंहराव, VP सिंग, राजीव गांधी, VP सिंग. आणि VP सिंगचं महत्वाचं काय ते OBC कमिशन.
ओके, तर त्यांचं या ठिकाणी ओबीसीच्या जे काही रिझर्वेशन आहे ते लागू केलेलं 1989. ओके, 89च्या दरम्यानच आहे. ओके, तर हे व्हीपी सिंग आहेत, नंतर चंद्रशेखर आहेत आणि त्यानंतर काय आहेत पी.व्ही. नरसिंहराव. ठीक आहे, तर हा पण अशा प्रकारचा सुद्धा क्वेश्चन असू शकतो. त्यानंतर की भारताची राजकोषीय तूट, असं पण म्हणजे जेवढी काही फॅक्च्युअल माहिती आहे ना आपण जे घेतो ना ते पाठच करायची. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे या ठिकाणी राजकोषीय तूट ही जी आहे ही किती मध्ये आहे तर आता उत्तर आहे या ठिकाणी 12.7. ओके, तर 90-91 मध्ये राजकोषीय तूट फिस्कल जे डिफिसिट आहे ठीक आहे, संकल्पना आपण नंतर स्पष्ट करू. परंतु राजकोषीय तूट म्हणजे याचा अर्थ काय आहे की राजकोषीय तूट म्हणजे काय, सरकारचं काय आहे काही इन्कम आहे, सरकारचा काही खर्च आहे आणि त्यामध्ये सरकारचा जेव्हा इन्कम कमी असतं खर्च जास्त असतं तेव्हा या ठिकाणी राजकोषीय तूट निर्माण होते. ठीक आहे, तर ही जी तूट होती तर 90-91 मध्ये किती होती 12.7. म्हणजे आयोग म्हणजे जनरल क्वेश्चन तर आपल्याला आलेच पाहिजे. ओके, परंतु असे जरी क्वेश्चन आले आपण इथला बोलत नाहीत, इथलं एखाद्या दिवस चुकलं तरी चालतं, परंतु जे आपलं या ठिकाणी आपण कंटेंट देतोय तो पाठच झाला पाहिजे. म्हणजे आयोगाचे कन्सेप्च्युअल क्वेश्चन आले तर आलेच पाहिजे, फॅक्च्युअल जरी आले तरी सुद्धा आपल्याला तर ते आलेच पाहिजे. ओके, तर या माध्यमातून आपण कंटेंट जो आहे या ठिकाणी फॅक्च्युअल थोडा जास्त देऊ ते तुम्हाला पाठ करता येईल. ठीक आहे, तर या ठिकाणी हे 95. आता हे झाले 10 क्वेश्चन. म्हणजे जर व्यवस्थित अभ्यास झाला की 15 ऑक्टोबर तर या 10 पैकी आपल्याला साधारण 7 ते 9 क्वेश्चन यायला पाहिजे. ओके, आणि ते तेवढे येतात. ठीक आहे, तो काही विषय नाही, परंतु यासाठी व्यवस्थित जे आपण देतोय ते समजून घेणे, त्याचबरोबर आयोगाचे प्रश्न दुपारी सगळे क्वेश्चन आपण कव्हर करतोय ते फक्त क्वेश्चन पाहायचे. ठीक आहे, तर उत्तर आहे 2. त्यानंतर याचं 2 आहे, याचं 3 आहे. ठीक आहे, नंतर आता हे करंटचे क्वेश्चन किती असतात, करंटचे 5 क्वेश्चन असतात बरोबर. आणि यामध्ये रिसेंटली जे आहे आपण गेल्याच महिन्याचे हे क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, तर यामध्ये गेल्याच महिन्याचे हे क्वेश्चन आहेत ऑगस्ट मध्ये 5 क्वेश्चन. ठीक आहे, जागतिक म्हटलेलं आहे. ओके, जागतिक युवा दिन 12 ऑगस्ट राष्ट्रीय. ठीक आहे, मग तिथे 2-4 पाठ करा आपल्या वाट्याला येणार तेवढे. ठीक आहे, तर या ठिकाणी आता हा गेल्याच महिन्यातला क्वेश्चन आहे, 5ही क्वेश्चन गेल्याच महिन्यातले करंटचे. ठीक आहे, तर यामध्ये काय आहे 12 ऑगस्ट आहे. त्यानंतर या ठिकाणी भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत निर्माण झालेल्या, आता याचं खूप महत्वाचा इव्हेंट होता कारण राष्ट्रपतींनी त्याचं काय केलेलं आहे की या ठिकाणी उद्घाटन केलं होतं किंवा पूजा केली होती. ठीक आहे, तर मग यामध्ये काय असणार आहे, कोणता आहे विंध्यागिरी. ओके, विंध्यागिरी हे काय आहे भारतीय नौदलाचा प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत निर्माण झालेली युद्ध नौका आहे. ओके, युद्ध नौकेचे या ठिकाणी काय करण्यात आले किंवा की जलावरण करण्यात आले. ठीक आहे, तर कोणती आहे विंध्यागिरी. विंध्या पर्वत आहे ना लक्षात ठेवायला, विंध्यागिरी. ओके, तर विंध्यागिरी या ठिकाणी. परंतु मग ते बाकीचे पण देतात मलयगिरी. ठीक आहे, तर मग या ठिकाणी काय आहे विंध्यागिरी. ठीक आहे, त्यानंतर भारताच्या चंद्रयान मिशन, आता हे चंद्रयान बद्दल आपल्याला थोडी माहिती असली पाहिजे. ठीक आहे, तर यामध्ये भारताच्या चंद्रयान मिशन 3 अंतर्गत रोवरचे नाव काय. आता हे मिशन कधी गेलं हे थोडं माहित असलं पाहिजे. ठीक आहे, तर याचं रोवरचं नाव काय आहे जे आता सध्या झोपेमध्ये आहे. ओके, तो कोणता आहे, काय नाव आहे प्रज्ञान. ओके, प्रज्ञान हे काय आहे रोवर आहे. रोवर म्हणजे ते लहान लेकराचं असते ना ते फिरवायचं ते तसंच ते आहे, वरती आहे फक्त ते, त्याला नाव आहे प्रज्ञान. ठीक आहे, तर हे प्रज्ञान आहे. त्यानंतर कोणत्या देशाचा पराभव करत भारताने 4थ्यांदा आशियाई चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे. ओके, तर उत्तर काय असणार आहे मलेशिया. ओके, मलेशिया. आणि हेरॉन मार्क 2 हे काय आहे या ठिकाणी एक अत्याधुनिक ड्रोन आहे बरोबर. मधल्या काळामध्ये ड्रोनचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आला होता. तर मुद्दा काय आहे अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. तर यासाठी डायरेक्शनची टेस्ट सिरीज आहे आणि तुम्ही जाऊ. जय हिंद पोलीस बांधवांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण ज्या पद्धतीने टेस्ट सिरीज घेत आहोत त्याच पद्धतीनं
त्याच या ठिकाणी लेवलचे आपण बॅच सुद्धा सुरू केले. रिझल्ट ओरिएंटेड बॅच आहे आणि बॅच नंबर 4 सध्या सुरू आहे. ऑलरेडी 1 2 3 बॅचेस सुरू आहेत आणि आपण अत्यंत उदंड असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा अनेक विद्यार्थी आमच्याकडे होते, त्या माध्यमातून 74 पेक्षाही जास्त विद्यार्थी हे डिपार्टमेंटच्या माध्यमातून PSI झालेले आहेत, जे आज MPA मध्ये आहेत. अनेकांचे मित्र सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा आपण रेफरन्स डायरेक्शनचा विचारू शकता. तर नवीन बॅच सुरू झालेली आहे. विशेष या बॅचला आपण सूट देत आहोत. ही बॅच ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अवेलेबल आहे. ऑनलाईन साठी जी फी आहे ती फक्त नाममात्र आपण 5,000 रुपये ठेवलेली आहे. ज्या 5,000 रुपयामध्ये 2,000 रुपये जी टेस्ट सिरीजची फी आहे ती सुद्धा याच्यामध्येच इन्क्लुडिंग आहे. तर त्याचबरोबर आपण प्रत्येक बॅचला टार्गेट दिलेलं आहे ऑफलाईन ऑनलाईन, आणि ते टार्गेट या ठिकाणी आठवड्याचं टार्गेट असतं. आठवड्याच्या टार्गेटवर प्रत्येक संडेला सकाळी 10 वाजता टेस्ट असते आणि या टेस्टमध्ये जे आपण वाचलेलं आहे, जे तुमच्याकडून काम करून घेतलं त्यावरच टेस्ट या ठिकाणी ऑर्गनाईज केले जातात. त्यामुळे मोस्ट ऑथेंटिक ह्या टेस्ट असणार आहेत. तर त्या टेस्ट फक्त क्लासच्या विद्यार्थ्यांसाठीच आपण स्पेशली तयार करत आहोत. इतरांसाठी आपली टेस्ट सिरीज सुद्धा सुरू आहे. या बॅचसाठी आपण एनरोल करू शकता. त्याचबरोबर आपली टेस्ट सिरीज मोस्ट ऑथेंटिक असे टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. संपूर्णतः अनालिसिस असलेलं आणि योग्य पद्धतीनं डिझाईन केलेली आयोगाचा पेपर स्टडी करून अभ्यास करून या ठिकाणी हे पेपर्स तयार केले जातात. त्याचमुळे या पेपरला तेवढी व्हॅल्यू आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे. आपण सुद्धा जॉईन करू शकता. कारण पोस्ट पाहिजे तर या ठिकाणी टेस्ट ही आवश्यकच आहे. कारण प्रॅक्टिस इज इसेन्शियल. प्रॅक्टिस जर नसेल तर या ठिकाणी आपल्या काही सिल्ली मिस्टेक होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला सिल्ली मिस्टेक टाळायचे आहे. सर्व काही या पेपर मधलंच येईल असं काही नाही, परंतु प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस येते, मॅनेजमेंट कसं करायचं, व्यवस्थापन कसं करायचं, हे सगळं आपल्याला टेस्ट सिरीज शिकवते. त्यामुळे टेस्ट ही आवश्यक आहे आणि सुरुवातीपासूनच आपण टेस्ट जॉईन करणं गरजेचे आहे. कारण नंतर आपण असं म्हणू की अभ्यास केल्यानंतर आपण टेस्ट जॉईन करू, तर ते चुकीचं आहे. कारण काय आहे, कारण अभ्यास ही प्रोसेस आहे आणि या दरम्यान आपलं नेमकं काय चुकतंय हे जर आधी समजलं तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो, आपला टाइम असतो. त्यामुळे पोलीस बांधवांनो, ही टेस्ट जी आहे हे आपण सुरुवातीला जॉईन करायची आहे. तर ही टेस्ट या ठिकाणी 15-17 या ठिकाणी सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे आणि ही टेस्ट आपल्याला ऑफलाईन ऑनलाईन पोस्टल सुविधेमध्ये उपलब्ध आहे विथ अनालिसिसचे व्हिडिओ आपल्या ॲपवर आपल्याला उपलब्ध आहेत. याचे काही व्हिडिओ आपण युट्यूबला सुद्धा या ठिकाणी टाकलेले आहेत. टेस्ट आणि टेस्टची सॅम्पल टेस्टचा डेमो सुद्धा आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. तर टेस्ट सिरीज त्याचबरोबर बॅचला एनरोल होण्यासाठी आपल्याला बॅचमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. आपले दोन्हीही ॲप आहेत. पहिल्या नंबरचं जे ॲप आहे त्यावर UPSC MPSC लिहिलेलं आहे, हे डाउनलोड करा. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि त्यानंतर आपल्याला जी बॅच पाहिजे, म्हणजे फर्स्ट 1 2 3 4 बॅचेस आहेत. सध्या 4 बॅचचं ॲडमिशन सुरू आहे, तर त्यामध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर आपली टेस्ट सिरीजची सुद्धा बॅच सुरू आहे. थँक्यू, ऑल द बेस्ट आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. जय हिंद.